सदैव सत्यासोबत। शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ठरली वादळी। सभागृहात जोरदार गोंधळ, आरोप प्रत्यारोप आणि तब्बल 14 विषय थेट नामंजूर। शाळेच्या दुरावस्थेपासून घनकचरा व्यवस्थापनापर्यंत अनेक मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्यानं पालिकेचं राजकारण चांगलंच तापलंय। शहादा नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मोठा राजकीय धुरळा उडाला। शहर विकासाच्या तब्बल 30 विषयांवर चर्चा झाली, मात्र त्यापैकी 14 विषय नामंजूर करण्यात आल्यानं शहराच्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। कैलासवासी कास पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीला नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील, मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्यासह सर्व पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते। सभेत शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचा मुद्दा जोरदारपणे मांडण्यात आला। नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली आहे। याच दरम्यान नगरसेवक मुनेश जगदेव यांनी नगरपालिका शाळांच्या दुरावस्थेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर जोरदार टीका केली। विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ थांबवा, पडक्या शाळांची तातडीनं दुरुस्ती करा, असा इशारा त्यांनी दिला। घनकचरा व्यवस्थापनासाठी दोंडाईचा रस्त्यावरील कंपोस्ट डेपो विकास कामांसाठी मंजूर झालेल्या 1,89,00,000 रुपयांच्या निधींवरही जोरदार चर्चा झाली, मात्र अधिक सविस्तर माहितीची मागणी करत सदस्यांनी हा विषय थांबवून धरला। सभेतील सर्वात मोठा वाद बांधकाम सभापती संतोष वाल्हे आणि नगरसेवक वसीम तेली तसेच ॲडव्होकेट दानिश पठाण यांच्यात झाला। आरोप प्रत्यारोप आणि तू मुळे सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। दरम्यान संतोष वाल्हे यांनी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्यावर बांधकाम समितीचे विषय पत्रिकेवर घेत नसल्याचा आरोप केला। या आरोपाला उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांच्यासह भाजप नगरसेवकांनी अनुमोदन दिल्यानं वातावरण अधिकच तापले। इतकंच नाही तर घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयावर वाल्हे यांनी थेट नगराध्यक्षांवर टक्केवारीचे आरोप केल्यानं सभागृहात एकच गोंधळ उडाला। यानंतर नगराध्यक्षांनी नगरपालिका अधिनियम 81(7) अंतर्गत संतोष वाल्हे यांना 3 सभांसाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला, मात्र सभा संपेपर्यंत यावर कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नव्हता। यामुळे शहादा नगरपालिकेतील या वादळी सभेमुळे शहरातील राजकारण तापले असून विकास कामांच्या भवितव्यांबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे। की अतिशय खेळमेळीच्या वातावरणामध्ये सुरू असलेल्या मीटिंगमध्ये अचानकपणे चुकीचे आरोप लावून आणि अर्वाच्य भाषेचा जो वापर झाला तो सभाशास्त्राला धरून नाही आणि त्यामुळे तिथं मी आदेश केला होता की पुढील 3 सभांसाठी
सदर सभापतीला मीटिंगमधनं त्याला निलंबित करण्यात यावं. परंतु त्याच्यानंतर मी त्यांच्या गटनेत्या माधवीताई यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी विनंती केली की बा आपण असा निर्णय घेऊ नये आणि म्हणून मी अपेक्षा केली की पुढच्या मीटिंगमध्ये अशा प्रकारचे कुठले कृत्य होऊ नये. त्यामुळे तो आदेश आम्ही अजून लागू करणार नाही आहोत. परंतु माझी सर्व नगरसेवकांना विनंती आहे की आम्ही महत्वाच्या मुद्द्यांवर अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय झालेले आहेत. काही ठिकाणी जिथं वाद होते ते आपण शांततेत सोडवलेले आहेत. परंतु चुकीचे ॲलिगेशन करून चुकीच्या गोष्टी करून सभागृहाचं वातावरण बिघडू नये याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. निश्चितपणाने शहरवासियांमध्ये सुद्धा अस्वस्थता आहे की विकास होतोय की नाही, भानगडीत सगळी हे जाईल. परंतु आज काही विषयांना, महत्वाच्या विषयांना सर्व नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिलेली आहे. काही विषयांवर तांत्रिक मतभेद असू शकतात, परंतु या शहादा शहराच्या विकासासाठी आपण सर्वजण बांधील आहोत हे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो. सर्व नगरसेवकांना मग ते भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असतील किंवा जनता विकास आघाडीचे नगरसेवक असतील, सांगाल तिथं सांगाल त्या विषयांवर चर्चा करायला आम्ही कधीही नकार दिलेला नाही. त्या उलट सकारात्मक ज्या गोष्टी असतील त्या निश्चितपणाने अजेंडावर घेऊन त्याच्यासाठी पाठपुरावा करून या शहरासाठी जे काही चांगलं असेल त्याच्यासाठी सदैव प्रयत्न तुम्ही देखील करत आहात, आम्ही देखील करणार आहोत. आपण एकमेकांची भांडणं न करता या शहराला प्राधान्य द्यावं एवढी हात जोडून विनंती मी सर्व नगरसेवकांना केलेली आहे. भविष्यामध्ये सगळेजण एकोप्याने काम करतील हा विश्वास देखील मला आहे. त्यामुळे जो विषय तिथे मीटिंग मध्ये झाला तो तूर्त आपण स्थगित ठेवलेला आहे एवढं त्या निमित्ताने सांगतो. मुळात लोकशाहीमध्ये कुठल्याही विषयावर सविस्तर चर्चा होणे, मतभेद होणे हे स्वाभाविक आहे. परंतु कुठल्याही गोष्टीवर चर्चा झाली पाहिजे. वाद त्याला आपण म्हणू शकत नाही, मतभेद आपण त्याला म्हणूया. वेगवेगळ्या गटांचे वेगवेगळे विचारधारा असते, त्या हिशोबाने सगळेजण बोलत असतात. परंतु वाद नसून हे मतभेद आहेत, त्याच्यावर सखोल चर्चा होते आणि बहुमताने ज्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्याच्यावर आपण कायदेशीररित्या निर्णय घेत असतो. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती की शहरवासियांना वाटत असेल की वाद सुरू आहेत, निश्चितपणाने मतभेद आहेत, परंतु ते कालांतराने सुटतील याचा देखील आत्मविश्वास मला आहे. संबंधित बांधकाम सभापतींनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे. कुठल्याही पुराव्याशिवाय जेव्हा आपण बोलतो तेव्हा निश्चितपणाने ज्या पक्षाला, ज्या लोकप्रतिनिधींना, ज्या लोकांना आपण त्यांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यांचा तो एक प्रकारे अवमान आहे. कदाचित भावनेच्या भरात त्यांच्याकडनं जास्त बोललं गेलं असेल, परंतु माझी त्यांना देखील विनंती आहे, त्यांच्या गटनेत्यांना विनंती आहे, सन्माननीय आमदार साहेबांना विनंती आहे की आपण सभेचा प्रोटोकॉल, सभेमध्ये काय बोललं पाहिजे याचं थोडंफार भान असू द्यावं. त्यांना देखील माझी विनंती आहे, आपण सातत्याने जर वादच घालत राहिलो, आरोपच करत राहिलो, ज्याला कुठलाही आधार नसेल तर निश्चितपणाने प्रशासनावर त्याचा दूरगामी परिणाम होतो. याची देखील विनंती, याचं देखील भान त्यांना असलं पाहिजे. खरं तर एक जबाबदार बांधकाम सभापती ते देखील आहेत, त्यांनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे ही अपेक्षा त्यांच्याकडनं मी करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.